नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपण जातो नवसारीला, सुरतच्या पुढे लग्नासाठी. तर आपण लग्नासाठी नवसारीला जात आहोत. तर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर चला जाऊया नवसारीला आणि लग्न अटेंड करूया. चला. आपण महालक्ष्मीला पोहोचलेलो बघू शकताय. महालक्ष्मी. तर जाता जाता आपण डहाणूच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेणार आहे. तर आपण आता डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत बघू शकताय. हा मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. यात्राही बऱ्याच लवकर येणार आहे. पुढच्या महिन्यात यात्रा येते महालक्ष्मी मातेची डहाणूच्या. तर बघू शकता आपण मंदिराच्या पाशी पोहोचलेलो आहोत. आणि ते गाडी पार्किंगला लावून आपण मंदिरामध्ये दर्शन करायला जाणार आहे. गर्दी नाही आहे. तर आता आपण आलो आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. आपल्याला महालक्ष्मी मंदिर लागलेलं आहे. तर आपण आता महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आलो आहे. तर आपण आता दर्शन करायला जाऊया. चला. तर चला मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया. तर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं असेल तर तुम्ही इथून फुलहार वगैरे घेऊ शकताय. इथे भरपूर दुकानं आहेत. तर तुम्ही इथून फुलहार वगैरे घेऊन मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकताय. तर आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत दर्शनासाठी. गर्दी बिलकुल नाही आहे. दर्शन लगेच होणार आहे. तर आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. बघू शकता भरपूर दुकानं आहेत इथे. तुम्ही इथून फूल हार वगैरे घेऊ शकताय. आणि समोर बघू शकताय महालक्ष्मी मातेचं मंदिर, डहाणूच्या महालक्ष्मी मातेचं मंदिर. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया. तर मंदिरात पण आपण शूटिंग करणार आहे. पण बघूया आता मंदिरामध्ये व्हिडिओ बनवायला मिळतोय का. जेवढा आपल्याला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आपण करू, जेवढं करता येईल तेवढं करू. बघू शकता सुंदर असं मंदिर महालक्ष्मी मातेचं. आणि बऱ्याच लवकर महालक्ष्मी मातेची यात्राही येणार आहे पुढच्या महिन्यात. 15 दिवस यात्रा असते. तुम्ही या यात्रेला नक्की या. बघू शकताय महालक्ष्मी मातेची मूर्ती. मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही आहे. जेवढा शूट करता येईल तेवढा आपण करूया. तर आपल्या महालक्ष्मी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढच्या डेस्टिनेशनला जात आहोत. बघूया पुढे आपल्याला काय बघायला मिळतं ते.
तर आता आपण सुरतला आलो आहे, कारण सुरत जवळच होतं. तर आपण सुरतला आलो आहे आणि आता आपण बॉम्बे मार्केटमध्ये जात आहोत. आता आपण बॉम्बे मार्केटला आलेलो आहोत. बघूया तिथे काय काय बघायला मिळतं. तर आपण आलो आहे नवसारी लग्नासाठी, पण आपल्याकडे खूप वेळ होता म्हणून आपण थोडंसं 1 तास अंतरावर आपल्याला सुरत होतं आणि आपण आता इथे सुरतला बॉम्बे मार्केटमध्ये आलेलो आहोत. तर इथे बघूया काय शॉपिंग करता येईल का. तर आपण आता बॉम्बे मार्केटच्या आतमध्ये जात आहोत. तर बघू शकता ही बॉम्बे मार्केटच्या आतमध्ये जाण्यासाठी मेन एंट्री आहे. तर इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकताय. तर आपण आता बॉम्बे मार्केटच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि बघूया आता इथे आपल्याला काय शॉपिंग करता येईल ती. इथे सर्व प्रकारचे कपडे मिळतात. तुम्ही सुरतला आला तर या मार्केटला नक्की व्हिजिट द्या. भरपूर मोठं मार्केट आहे. इथे तुम्हाला पाहिजे ते शॉपिंग करू शकताय. कपड्यांच्या प्राईसमध्ये तुम्ही बार्गेनिंग करा. खूप स्वस्तात कपडे मिळतात इथे. तर चला आपण थोडीशी शॉपिंग करून घेऊया. आता आपण बॉम्बे मार्केटच्या आतमध्ये आलेलो आहोत. बघू शकता इथे भरपूर दुकान आहेत. शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन आहे. तुम्ही पण सुरतला आले तर इथे नक्की भेट द्या. व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला दाखवणार आहे दुकान. तर खूप सुंदर असं मार्केट आहे. बघू शकताय गर्दी बघू शकता मार्केटमध्ये. भरपूर लोक शॉपिंगसाठी आलेले आहेत. लग्न सराई वगैरे सर्व प्रकारचे तुम्हाला इथे कपडे मिळतील. साड्यांचा मोठा सेल आहे इकडे. दुकानवाले इथूनच भरपूर माल घेऊन जातात. तुम्हाला जास्त साड्या वगैरे पाहिजे असतील तर नक्की इथे या. तुम्हाला स्वस्त दरात साड्या मिळतील. तर आपला बॉम्बे मार्केट फिरून झालेला आहे आणि आता आपण जातो नवसारीला. इथे आपण थोडी शॉपिंग केली. आता आपण जातो नवसारीला. आपण नवसारी लग्नासाठी आलो. तर आता आपण जातो नवसारी. फायनली मित्रांनो आपण सुरतवरून नवसारीला पोहोचलेलो आहे, जिथे आपल्याला लग्न अटेंड करायचं आहे. तर फायनली आपण इथे पोहोचलो आहे. तर बघूया आता इथे संध्याकाळी काय काय होतं इथे. चला मित्रांनो, फायनली आपण आपल्या हॉटेलच्या रूमवर आलेलो आहोत आणि आपण संध्याकाळी थोडा आराम केल्यानंतर संध्याकाळी आपण लग्नाचं जिथे लग्न होणं आज संगीत आहे तिथे जाणार आहे. तर थोड्या वेळानं आपण नंतर आराम करून जाऊया. चला. तर आपण आपल्या रूममधून निघून आता आपण जिथे लग्न आहे तिथे आलेलो आहोत. आज संगीत आहे. तर चला संगीतचा आनंद घेऊया. तर बघू शकता आपण लग्नासाठी आलेलो आहोत. आज संगीत आहे आणि आपण संगीतसाठी आलेलो आहोत. उद्या लग्न आहे. तर आज इथे संगीताचा कार्यक्रम आहे. कालच्या दिवशी हळद झालेली आहे आणि आज संगीताचा कार्यक्रम आहे. काल आपण आलो नाही, पण आज आपण आलेलो आहे. बघू शकताय लग्नासाठी भरपूर गर्दी आहे आणि इथे गरबा नृत्य होत आहे संगीतासाठी. भरपूर मोठी जागा आहे. बघू शकताय खूप छान नजारा आहे. तर गुजराती पद्धतीचं लग्न आहे. तर आपल्या एका मित्राच्या लग्नामध्ये आपण आलेलो आहोत. बघू शकताय सुंदर सजावट केलेली आहे आणि बघू शकताय गरबा नृत्य चालू झालेलं आहे डीजेच्या तालावर. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला.